माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जिथे तुमचा अधिकार असेल त्या अधिकारासाठी, त्या हक्कासाठी अवश्य लढा, पण जिथे तुमचा अधिकारच नसेल, हक्कच नसेल, तर तिथे व्यर्थ भांडू नका। परंतु जर का एखाद्या प्रॉपर्टीवर आपण सतत 12 वर्ष कंटिन्युअसली राहत असू आणि तिथला मालक, मूळ मालक हा त्याच्याबद्दल जरा सुद्धा आक्षेप घेत नसेल आणि आपलं सतत अविरतपणे 12 वर्ष त्या प्रॉपर्टीवर कब्जे वहिवाट आहे, जरी आपण त्या प्रॉपर्टीचे मालक नसलो तरी, मग त्यास आपण म्हणणार ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे प्रतिकूल ताबा। पण खरंच का हो, 12 वर्ष एखादा व्यक्ती कसा काय गप्प बसू शकेल की एखादा तिराईत व्यक्ती तिथे येतो, राहतो आणि ती प्रॉपर्टी माझीच आहे असं म्हणून सगळ्या समाजात, सगळ्या जगात मिरवतो? हे शक्य आहे का? शक्य नाही। कारण हायकोर्टच्या एका जजमेंटनेच म्हटले आहे, केवळ एखाद्या प्रॉपर्टीत तुम्ही अविरत निरंतरपणे वहिवाट करत असाल तर ती प्रॉपर्टीचं ॲडव्हर्स पोझिशन, प्रतिकूल ताबा तुमच्याकडे आला असं होत नाही। मुळातच पोझिशन ह्या शब्दाचा अर्थच होतो कब्जा, पण कायदेशीर भाषेत ह्या पोझिशनचा मार्गच मूळ मालकी हक्काकडे जातो। पण महत्त्वाचं म्हणजे पोझिशनचे प्रकार आहेत, एकूण 4 प्रकार आहेत। आता हे 4 प्रकार समजून घेतले पाहिजेत, कारण कोर्टात कोणतीही गोष्ट आपण कोर्टासमोर जेव्हा बोलतो त्यावेळेस ते शब्द अगदी जपून आणि तोलून मापून वापरायचे असतात, नाहीतर आपणच अडचणीत येऊ शकतो। पोझिशनचे एकूण 4 प्रकार आहेत। त्यामध्ये नंबर 1 ॲक्च्युअल पोझिशन म्हणजे प्रत्यक्ष ताबा, म्हणजे मी ह्या घरात राहत आहे, ह्या प्रॉपर्टीचा मी वापर करत आहे, म्हणजे ह्या प्रॉपर्टीवर माझा प्रत्यक्ष ताबा आहे। नंबर 2 कन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन म्हणजे कायदेशीर अप्रत्यक्ष ताबा, म्हणजे सातबाराला माझं नाव आहे, सिटी सर्वेलाही माझं नाव आहे, पण ही माझी प्रॉपर्टी मी दुसऱ्याला भाड्याने दिली आहे, म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन। किंवा असंही म्हणूया की सिटी सर्वेला आणि सातबाराला माझं नाव आहे, पण मी ह्या प्रॉपर्टीवर राहत नाही, म्हणजे माझा अप्रत्यक्ष ताबा आहे। म्हणजे प्रॉपर्टी सिटी सर्वेला माझं नाव आहे, पण मी इथे राहत नाही, म्हणजे अप्रत्यक्ष पण कायदेशीरही आहे तो ताबा माझा। नंबर 3 लॉफुल पोझिशन म्हणजे कायदेशीर ताबा, म्हणजे सातबारा पण माझ्या नावाने आहे, सिटी सर्वे पण माझ्या नावाने आहे आणि मी स्वतः इथे राहत पण आहे, म्हणजे माझा कायदेशीर ताबा झाला। नंबर 4 अनलॉफुल पोझिशन म्हणजे मी एखाद्या प्रॉपर्टीवर बेकायदेशीरपणे राहत आहे, त्या मालकाच्या मर्जीविरुद्ध तिथे राहत आहे, त्या प्रॉपर्टीचा मी त्या मालकाच्या विरोधात कब्जा घेतलेला आहे आणि ती प्रॉपर्टी मी सोडत नाही, म्हणजे अनलॉफुल पोझिशन। आता हे कशासाठी बघतोय आपण, तर ॲक्च्युअल पोझिशन, कन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन, लॉफुल पोझिशन हे आपण करारामध्ये ऐकलेले आहे शब्द। जेव्हा आपण एखादा ॲग्रीमेंट करतो, एखादं रजिस्ट्रेशन डीड करतो, तेव्हा हे शब्द आपल्या त्या ह्याच्यामध्ये, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्या करारामध्ये हे शब्द येतातच की माझं ॲक्च्युअल पोझिशन असणार आहे का, माझं कन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन असणार आहे की माझं लॉफुल पोझिशन असणार आहे, हे त्या कुठल्याही करारामध्ये, प्रॉपर्टीच्या करारामध्ये हे शब्द आपण येतो। आणि हे अनलॉफुल पोझिशन आपण कधी वापरतो, ज्यावेळेस आपण दावा करतो की नाही आणि म्हणतो की नाही ह्याने माझ्या प्रॉपर्टीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे, म्हणजे अनलॉफुल पोझिशनने कब्जा केला आहे। आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की आपल्या प्रॉपर्टीवर जे ॲडव्हर्स पोझिशन झालंय ते ॲडव्हर्स पोझिशन नाही, किंवा दुसऱ्या अर्थाने म्हणूया की आपण त्या प्रॉपर्टीवर ॲडव्हर्स पोझिशन केलंय, प्रतिकूल ताबा केलाय आणि आपल्याला ते कोर्टाला सिद्ध करायचं आहे की माझा तिथं प्रतिकूल ताबा आहे। मग हे केव्हा वापरतो आपण, तर हायकोर्टाच्या या जजमेंटनुसार मिअरर लॉंग पोझिशन विल नॉट क्रिएट एनी राईट बाय वे ऑफ ॲडव्हर्स पोझिशन, म्हणजेच एखाद्या प्रॉपर्टीवर एखाद्या व्यक्तीचा केवळ दीर्घकाळ ताबा असल्यामुळे कोणताही कायदेशीर हक्क निर्माण होत नाही, म्हणजेच ॲडव्हर्स पोझिशनचा हक्क निर्माण होत नाही। उदाहरणार्थ एखादी व्यक्ती त्या शेतातील मालकाच्या परवानगीने त्या शेतात राहत असेल आणि त्या शेतात कष्ट करत असेल, त्या शेताचा ताबा त्या शेतमालकाच्या परवानगीने घेतला असेल, तर तो ताबा ॲडव्हर्स पोझिशन होत नाही। आता हायकोर्टाच्या या वाक्यातच बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत। याचा अर्थ काय, ज्यावेळेस आपण एखाद्याला
प्रॉपर्टी वापरायला देतो किंवा त्या प्रॉपर्टीचा ताबा देतो तेव्हा नेहमी त्याचं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट करार केला पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी प्रॉपर्टी वापरायला देताना त्याचं करारपत्र हे नेहमी रजिस्ट्रेशन करावं, दस्त कार्यालयात जाऊन नोंदणी करूनच करावं, ज्याच्यामुळे हे सिद्ध होतं की ती जी मालकी त्याला दिलेली आहे मी, ती माझ्या परवानगीने दिलेली आहे, त्या करारपत्रानुसार दिलेली आहे. पण जर का तुम्ही करारपत्र केलं नसेल आणि साध्या कागदावर लिहून त्याला म्हटलं असाल की हा आजपासून तू ह्या घरात राहा किंवा आजपासून हे शेतजमीन तू कस, मग अशा वेळे तो लीगल डॉक्युमेंट तर होत नाही, पण तो व्यक्ती स्वतः मात्र पुरावे तयार करू शकतो की ती प्रॉपर्टी अविरतपणे निरंतरपणे 12 वर्ष मी कब्जे वहिवाटीत ठेवली आहे. परंतु जर का तीच प्रॉपर्टी जरी तो 12 वर्ष कब्जे वहिवाटीत असला पण तुम्ही त्या संदर्भात करार केलेला असेल, तो सुद्धा रजिस्ट्रेशन दुय्यम निबंध कार्यालयात जाऊन नोंदणी करार केला असेल तर त्याला ॲडव्हर्स पोझिशन मिळत नाही. पण करारच नोंदणीकृत नसेल आणि तो 12 वर्ष सलग व्यक्ती तिथे राहत असेल तर त्याचा तर त्यामध्ये फायदाच आहे, कारण तो कोर्टात सिद्ध करू शकतो. तर पुढचं वाक्य काय आहे? देअर शुड बी एलिमेंट ऑफ डेफिनेट रिफ्युजल ऑफ राईट ऑफ ओनरशिप ऑर टायटल ॲज वेल ॲज हॉस्टाईल पोझेशन. म्हणजे तो ताबा परवानगीशिवाय स्वतःच्या हक्काने आणि मालकाविरुद्ध असला पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या शेतात किंवा दुसऱ्याच्या घरात परवानगीशिवाय राहत असेल आणि तो तसा सिद्ध करत असेल की मी ह्याच्या परवानगीशिवाय राहत आहे आणि ह्याने 12 वर्ष मला कुठलीही ताकीद दिली नाही किंवा कुठलाही अडथळा केला नाही, मी अविरतपणे निवांतपणे 12 वर्ष राहतोय, तर हा माझा प्रतिकूल ताबा होईल, म्हणजेच ॲडव्हर्स पोझिशन होईल. म्हणजे ह्यात काय सिद्ध करता येतंय की एखादी व्यक्ती म्हणतोय की मी इतके वर्ष इथं राहतोय आणि ह्या मालकाने कधीच मला कुठला करार केला नाही, मी काय ह्याचा भाडेकरू होत नाही किंवा ह्याचा एक एजंट होत नाही, मी एक तिराईत इसम आहे जो अविरतपणे निवांतपणे इतके वर्ष ह्या प्रॉपर्टीवर एन्जॉय करत आहे आणि समोरच्याला त्याच्याबद्दल कुठलाही हस्तक्षेप नसतो. आता तुम्ही हे म्हणाल हे हायकोर्टचं जजमेंट आहे, पण असं होतंच का, असं घडतंच का? तर काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस ॲग्रीमेंट टू सेल केलं जातं, ज्यावेळेस साठेकत केलं जातं आणि नंतर काय होतं, त्या समोरच्या व्यक्तीकडे पैसे नसतात खरेदी दस्त करण्यासाठी आणि त्यांचे दोघांचे अगदी मैत्रीपूर्ण संबंध पण निर्माण झालेले असतात, त्यामुळे हाही त्याला विचारत नाही आणि तोही त्याला विचारत नाही. आणि जो हुशार असतो तो त्या ॲग्रीमेंट टू सेलमध्ये साठेकतामध्ये लिहितोच की हे माझं जे पोझिशन आहे ते लॉफुल पोझिशन असेल. बघा आता शब्द लॉफुल पोझिशन असेल आणि तिथे माझा प्रत्यक्ष ताबा असेल ॲग्रीमेंट टू सेल झाल्यापासून. याचा अर्थ काय, भले 12 वर्षांनी पुन्हा त्याच्या इतरांनी त्याच्या ज्या पुढच्या वारसांनी जरी त्यांना हरकत अडथळा केला की नाही आता ही जमीन आमची आहे, ॲग्रीमेंट टू सेल जे झालेलं आहे ते तुम्ही आता कॅन्सल करा, आमची प्रॉपर्टी आम्हाला तुम्हाला द्यायची नाही, तरी ते होऊ शकत नाही. का तर एका वाक्यामुळे की हे जे पोझिशन आहे ते लॉफुल मला आलेलं आहे आणि साठेकत झाल्यापासून मी इथे अविरतपणे निरंतरपणे कब्जे वहिवाट करत आहे. आणि त्यात लिमिटेशनही संपलेलं असतं, कारण इतके वर्ष त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असतात की पुढे काही त्यांच्यामध्ये वादविवाद होईल अशी शक्यता नसते, पण कालांतराने कधी कुठे कसली भांडणं निघतील हे आपल्याला माहिती नसतात. त्यामुळेच ज्यावेळेस आपण एखादं करारपत्र करतो, प्रॉपर्टी संदर्भात करारपत्र करतो, तेव्हा अवश्य काळजीपूर्वक आणि त्यातला शब्दांशः अर्थ व्यवस्थित मजकूर मांडूनच केलं पाहिजे आणि प्रत्येक शब्दाला कायदेशीर अर्थच राहिला पाहिजे. मला ॲडव्हर्स पोझिशन सिद्ध करायचं आहे की बाबा मी 12 वर्ष झालं या प्रॉपर्टीत अविरत निरंतरपणे वहिवाट करत आहे विना हरकत विना अडथळा. तर तुम्ही काय सिद्ध करायला पाहिजे, एकतर त्या प्रॉपर्टीचं पाणीपट्टी, घरपट्टी, त्याचे इतर जे टॅक्स आहेत, त्याचे काही विविध करार आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने भरत आहात, हे एकतर तुम्हाला तिथे सिद्ध करावं लागेल. मग त्याचे सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुम्हाला ठेवावे लागतील. तसंच पीक पाण्याला जेव्हा तुम्ही नाव लावता, सातबाऱ्याच्या जेव्हा पीक पाणी होतं त्यावेळेस जेव्हा तुम्ही तिथं नाव लावता, भलेही सातबारा त्या व्यक्तीचा जरी असला तरी पीक पाण्याला तिथे तुमचं नाव लागतं. 12 वर्ष तुम्ही सतत अविरतपणे तिथं पीक पाणी घेता आणि तिथल्या त्या पाण्याचं बोरचं लाईट बिल भरता, त्यानंतर तुम्ही त्याचं काही रिपेअरिंग करता किंवा काही अशा काही गोष्टी आहेत जिथे तुम्ही तिथे त्याचा खर्च सगळा करता आणि त्या खर्चाच्या सगळ्या रिसिप्ट
सगळ्या पावत्या तुम्ही जपून ठेवता, तर त्यावेळेस तिथं सिद्ध होतं की ते प्रॉपर्टी तुम्ही अविरतपणे आणि निरंतरपणे कब्जे वहिवाट करत आहात. आणि त्याला साक्षीदार तर लागतातच, जे तोंडी कोर्टात येऊन शपथेवर पण सांगतील की 12 वर्ष झालं हा व्यक्ती तिथे निरंतर अविरतपणे राहत आहे आणि मूळ मालकाने कधीही त्याला अडवणूक केली नाही. त्या साक्षीदारासोबतच काही महत्त्वाचे म्हणजे ती कागदोपत्री पुरावा. हे महत्त्वाचे दस्तावेज जर का तुम्ही सिद्ध केले तर तुमचं ॲडव्हर्स पोझिशन तिथे आहे हे सिद्ध होतं. याचं उदाहरण म्हणजे कसं, एक व्यक्ती काही वर्षासाठी अमेरिकेला निघून जातो आणि तिथं तो स्थायिक होतो. त्याला काही गरज पडत नाही की गावाकडे, आणि त्याला शक्यही नसतं इतक्या लांबून परदेशातून गावाकडे यायचं. आता ही व्यक्ती केव्हा गावाकडे येते, जर कोणाची माती असेल, कोणाचं भावकीत लग्न कार्य असेल, माती असेल, तर ते व्यक्ती तेवढ्यापुरती ती येते, ते शेत बघते, त्या शेतात वावरते आणि निघून जाते. त्यामुळे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला कागदोपत्री इथं काय चाललेलं आहे हे काही माहिती नसतं. आणि काही 7/12 ऑनलाईन दिसत असतो, त्यामुळे ते ऑनलाईन 7/12 काढतो, ऑनलाईन सिटी सर्वेचा उतारा बघतो, त्याच्या लक्षात येतं की प्रॉपर्टीवर नाव तर माझंच आहे. पण इथे ती व्यक्ती 12 वर्ष इतकी निवांत असते की ती बघत नाही, जी व्यक्ती ती शेतात कसत आहे, जी व्यक्ती तिथं पीक घेत आहे, ती व्यक्तीने हळूहळू परस्पर स्वतः लाईट बिल स्वतःच्या नावाने भरत असतो. पुन्हा तिथली पाणीपट्टी, घरपट्टी सगळी जी ग्रामपंचायतीची जी असते, जी शेतात घर असतं त्याची काही घरपट्टी असते, ती सगळी तो स्वतःच्या नावाने भरत असतो. हे त्याच्या लक्षात येत नसतं. तो फक्त त्याच्यावरच असतो की 7/12 माझ्या नावावर आहे, सिटी सर्वेचा उतारा माझ्या नावावर आहे, एवढ्याच तो ह्याच्यात गाफील राहिलेला असतो. पण इथे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, जसं की उदाहरणार्थ त्याचं रेशन कार्ड सुद्धा, जो व्यक्ती प्रतिकूल ताबा करून तिथे राहण्याच्या उद्देशाने असतो, ते रेशन कार्डवर सुद्धा त्याने त्याचा पत्ता तिथलाच टाकलेला असतो, शेतातल्या घरातला. आणि तो जणू काही मीच तिथला मालक आहे असं वावरत असतो. आजूबाजूच्या लोकांनाही माहिती नसतं हळूहळू की इथला मूळ मालक कोण आहे. त्यांना एवढंच माहिती असतं की परदेशातून, अमेरिकेतून एक माणूस येतो, ह्यांचा पाहुणाच आहे, शेतात येतो, फिरतो आणि निघून जातो. पण त्यानंतर काही वर्षांनी अमेरिकेत अशी काही परिस्थिती निर्माण होते की त्या व्यक्तीला परत गावाकडची ओढ लागते आणि आता आपलं गाव भलं असं वाटून जेव्हा तो गावाकडे माघारी येतो, तेव्हा खरी भांडणं सुरू होतात. जो व्यक्ती काही महिन्यांनी, काही वर्षांनी गावाकडे येत असतो, कोणाच्या मातीला, कुणाच्या बारशाला, कुणाच्या लग्नाला, जेव्हा तो त्याला अगदी पंचपक्वानाचं ताट करत असतो, तो व्यक्ती तू इथे का आलास म्हणून भांडायला सुरुवात करतो आणि ही प्रॉपर्टी माझीच आहे असा म्हणून वाद जेव्हा कोर्टात जातो आणि कोर्टात ती व्यक्ती हा प्रतिकूल ताबा माझाच आहे हे सिद्ध करते, तेव्हा मात्र ह्या अमेरिकेत राहून आलेल्या माणसाला लक्षात येतं की आपण किती मोठी चूक केली आहे. अशा प्रकारे आजच्या भागात आपण प्रतिकूल ताबा, ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे काय आणि हायकोर्टाचे रिसंटली 2025चे त्याबद्दलचे जजमेंट काय हे आपण जाणून घेतले उदाहरणासहित. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.